या दृष्टीनं धर्म शब्द विचारात घेतला पाहिजे, एक भाग आहे. आता आणखीन एक भाग आहे. धर्म शब्द विचारात घेत असताना धर्माचा आणखीन एक याच्या पुढचं चिंतन मी आपल्यासमोर ठेवतो. धर्म शब्दाचा विचार करताना छत्रपती शिवाजीराजांचं जीवनचरित्र आपण पाहिलं. छत्रपती शिवाजीराजे साधक भूमिकेत आहेत आणि साधक भूमिकेचा विचार करत असताना त्यांनी आपला धर्म पाळला. ते आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये हे सगळं माहिती आहे. मोगलांनी गाढवाचा नांगर फिरवला, मग छत्रपती शिवाजीराजांनी ते त्यांच्या मनामध्ये, शहाजीराजांच्या मनात होतं, जिजाऊआईसाहेबांच्या मनामध्ये होतं, त्याने मग तो सोन्याचा नांगर फिरवला वगैरे वगैरे सगळं झालं जहागिरीमध्ये. आणि मग तिथे जमा केले लोक, मावळे जमा केले वगैरे वगैरे, हे सगळी साधक भूमिका आपण लक्षात घेत असताना आपण हे विसरता कामा नये की छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची जी प्रतिज्ञा केली, ते किती जरी कोणत्याही धर्मशब्दाचा कोणताही अर्थ स्वीकारला तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची जी प्रतिज्ञा केली ती भगवंतासमोर केलेली आहे. आणि भगवंताचं अधिष्ठान छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याकरता स्वीकारलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. कित्येक लोक या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडतात. एकाने मला या संदर्भामध्ये हे सांगितलं, तो असं म्हणाला होता की तुम्ही असं म्हणता की छत्रपती शिवाजीराजे अमुक आहेत तमुक आहेत, तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केला, समर्थांनी त्यांना उपदेश केला, त्यांच्या अवतीभोवती धार्मिक मंडळी होती, धर्माचं पालन, पण असं काही वाटत नाही. छत्रपती शिवाजीराजांनी कितीतरी विधवांचे पुनर्विवाह करून दिलेले आहेत, परधर्मात गेलेल्यांना स्वतःच्या धर्मामध्ये आणलेलं आहे, सती जाणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी थांबवलेलं आहे वगैरे वगैरे. त्यावरून आम्हाला असं वाटतं की हे धर्माचं वगैरे थोतांड शिवाजी महाराजांनी स्वीकारलंच नव्हतं. शिवाजी महाराज या जगताकडे बघत असताना शुद्ध भौतिक दृष्टीनं पाहत होते. याही अर्थाचं लिखाण आज आपल्याला उपलब्ध आहे नाही असं नाही. मला एकाने सांगितलं होतं, तो म्हणाला महाराज आम्ही बुद्धिवादी आहोत, आम्ही हे स्वीकारणार नाही. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही बुद्धिवादी आहात, मला तुमच्या बुद्धीबद्दल वाद वाटतोच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही बुद्धिवादी जर असाल तरी हे काही तुमचं म्हणणं हे बुद्धीला पटणारं नाही. कारण त्यांच्या चरित्रामध्ये बाकी कुठल्याही बाबतीत आक्षेप असले तरी त्यांनी आपली प्रतिज्ञा भगवंतासमोर केली. याबद्दल कुठल्याही घटनाकारांनी, कुठल्याही इतिहासकारांनी याच्याबद्दलचा आक्षेप नोंदवलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी परंतु तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे, हे समर्थांचं वचन तुकाराम महाराजांच्या कृतीमध्ये उतरलेलं होतं. आणि परमात्मा हे सगळ्या धर्माचं अधिष्ठान आहे हे त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्या दृष्टीनं आपला परमार्थ स्वराज्याच्या कृतीतून त्यांनी परिपूर्णतेला नेलेला आहे. परमार्थ करणं, मी पुन्हा थोडं लौकिक अर्थाने बोलतो की परमार्थ करणं याचा अर्थ देवासमोर बसून त्यांनी नुसतं देवा आम्हाला स्वराज्य दे, आम्हाला स्वराज्य दे अशा प्रार्थना कधी केल्या नाही. त्याकरता जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं. मी पुन्हा मागे जातो, पण त्यांचा हेतू मात्र त्या बाबतीतला शुद्ध होता. म्हणून या दृष्टीनं एक साधक भूमिकेमध्ये छत्रपती शिवाजीराजांचं जीवन धर्मप्रवृत्त झालेलं दिसतं. हा एक अर्थ आतापर्यंत पाहिला. दुसरा एक व्यापक अर्थ मला सांगायचा. धरती लोकान ध्रियते पुण्यात्म, धरती लोकान यालाही धर्म म्हणतात आणि ध्रियते पुण्यात्मभी यालाही धर्म म्हटले. हे धर्माचं पुढचं चिंतन सज्जनांकडून, पुण्यवानांकडून धारण केला गेलेला काय आहे. सामान्य माणसाला धर्मानुसार वागावं लागतं, पण छत्रपती शिवाजीराजे धर्मानुसार वागत वागत इतक्या पराकोटी उच्च अवस्थेला, उच्च भूमिकेमध्ये गेलेले होते की नंतर त्यांना धर्मानुसार वागावं लागलं. मी थोडा खुलासा करतो, माझी विधानं स्फोटक आहेत पण तरी मी ती आता आपल्यासमोर करतो. तुकाराम महाराजांनी धर्म पाळला असं जर कुणाला म्हणायचं असेल तर तो गैरसमज. मी माझ्याच विचारांना छेद देऊन पुन्हा असंही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म पाळला असं जर कुणाला म्हणायचं असेल तर तोही गैरसमज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म पाळला असं जर कुणाला म्हणायचं असेल तर तोही गैरसमज आहे. असं होत नाही. तुकाराम महाराज धर्म पाळत नसतात, तुकाराम महाराज धर्माचं आचरण करत नसतात, तुकाराम महाराज पाळतात, तो धर्म होत असतो. शिवाजी महाराज धर्म पाळत नाहीत, पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी पाळला तो धर्म ठरला, हे लक्षात घेतलं पाहिजे. ध्रियते पुण्यात्मभी याचा विचार करत असताना पुण्यवानांकडून धारण केला गेलेला. आपल्याला धर्मानुसार वागावं लागतं, पण पुण्यवानांच्या नुसार धर्म वागत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या दृष्टीनं छत्रपती शिवाजीराजांचं जीवनचरित्र लक्षात घेताना शिवाजीराजांनी धर्म पाळला म्हणण्यापेक्षा शिवाजीराजांनी पाळला तो नंतरच्या काळामध्ये धर्म ठरला. आणि या भूमिकेतून
त्यांचा धर्म हा आपल्या जीवनाचा आदर्श आणि शुद्ध हेतू, शुद्ध ध्येय ठरू शकतो. शिवाजी महाराजांनी धर्माचं चिंतन केलं म्हणून मी म्हटलं की धर्माची दुसरी पुढची बाजू मी आपल्याला सांगतो. तुकाराम महाराजांनी धर्म पाळला का? नाही, तुकाराम महाराजांनी पाळला तो धर्म ठरला. कारण का? त्या महाभारतामध्ये एक वचन आहे असं, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पंथा. मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात तो धर्म समजावा, तो रस्ता समजावा. महाजनो येन गतः स पंथा, मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात तोच रस्ता योग्य असतो. बाकीचे धर्म, बाकी आम्हाला धर्माने आम्हाला रस्ता दाखवला, श्रुतीने आम्हाला रस्ता दाखवला, ऋषीमुनींनी आम्हाला रस्ता दाखवला, आमचा तर्क आम्हाला रस्ता दाखवतो, हे सगळं एका अर्थाने गौण आहे. कारण तर्काला प्रतिष्ठा नाही, तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्काची प्रतिष्ठा, कारण तर्क हा शेवटी बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. तर्क हे केवळ एक अनुमान असतं आणि अनुमान हे व्याप्ती अनुमानाने, जर अनुमानाचा विचार करायचा झाला व्याप्तीच्या दृष्टीनं, तर ती व्याप्ती कुणालाही कोणत्याही अर्थाने आपल्या बुद्धीच्या जोरावर सिद्ध करता येऊ शकते. आणि एकदा ते अनुमान सिद्ध झालं की मग प्रत्येकाने मांडलेला तर्क हा तर्क ठरतो, हा त्या व्यक्तीचा तत्व ठरतो आणि प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या व्हायला लागतात. या दृष्टीनं तर्काचा विचार करताना तर्काला म्हणून अप्रतिष्ठा आहे, कारण केवळ बुद्धीवर तर्क चालतो. जो काय आहे थोडं लक्षात घ्या, केलेला तर्क जोपर्यंत तत्वामध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत त्या तर्काला किंमत नाही. माणसं सगळेच तर्क करतात, पण केलेला तर्क तत्वामध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे. जर तो तर्क तत्वामध्ये परिवर्तित होत नसेल तर ती तर्क दुष्टता ठरते, तो ते तत्व होत नाही, तो शुद्ध तर्क होत. मी उदाहरण सांगतो आपल्याला याच्याकडे, उदाहरण सांगतो. तर्क काय करेल? तर्क तुम्हाला एखाद्या वस्तूची सिद्धी करून देईल, पण त्या वस्तूचं समाधान प्राप्त करून देणं हे तर्काच्या हातात नाही. मग सगळे कुतर्कच आहेत, दुष्ट तर्कच आहेत. एक उदाहरण सांगतो, हे दुसऱ्यांचं सांगण्यापेक्षा ते माझ्यावर घेऊन सांगतो. माझ्याकडे एक कीर्तनकार, त्याने मला सांगितलं, महाराज गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय अभंग? कीर्तनकारांनी कसं वागावं हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. कीर्तनकारांनी कसं वागावं, कीर्तनाच्या मर्यादा काय, काय कसं वागावं, कुठे जावं, काय काय करावं, काय करू नये. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथं कीर्तन करायचंय तिथं जेवण करू नये. आता हे किती अवघड आहे आमच्यासारख्यांना. कीर्तन करायचं आणि जेवण करायचं नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तन करायचंय पण अन्नाचं सेवन करायचं नाही. आता तुकाराम महाराजांनी ज्या भूमिकेतून हे सांगितलंय त्याच्यामध्ये आपलं ओझं कीर्तनकारांनी दुसऱ्यावर टाकू नये हा त्याचा हेतू आहे. आपल्या कुणाला त्रास होऊ नये. जसं शिवाजीराजांनी आपल्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की बाबा आपल्या सैन्याने आपली रसद आपल्या बरोबर न्यावी, आपल्या घोडाचा दाणा पाणी आपल्या बरोबर असावा, रयतेवर त्याचं ओझं पडू नये, रयतेला त्याचा त्रास होऊ नये, गावाला त्याचं ओझं वाटू नये, असं जसं लिहून ठेवलंय तसं तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय की कीर्तनकारांनी आपलं ओझं लोकांवर पाडू नये, लोकांना त्याचा त्रास देऊ नये, फक्त आपलं पाकिट घ्यावं तिथून हलावं, बाकी काही करू नये. असं तुकाराम महाराजांनी ज्या भूमिकेतून सांगितलं असेल ती भूमिका जी काय असेल ती, पण आपलं ओझं गावावर पडू नये हा त्याच्या मागचा शुद्ध आहे. त्यांनी मला विचारलं, तो म्हणाला महाराज हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा. आता कसं करायचं? बरं न वागावं तर पोटात काही गेल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. एक काही कीर्तन भूक लागते ना, त्याचं काय करायचं? बरं जर तुकाराम महाराजांचं न पाळावं वचन तर आपल्याला मनाला कुठेतरी खात राहतं की आपण एवढे सांप्रदायिक म्हणून घेतो. तुकाराम महाराज हे आपले पूज्य आहेत, आपले संत आहेत, ज्यांच्या वचनानुसार आपलं जीवन चाललं पाहिजे अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्यांचं वचन कसं टाळायचं? मग हे काय करायचं? मी त्यांना सांगितलं, मी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. मधला मार्ग मी त्यांना काढून दिला. मी म्हटलं काय मला अभंग सांगा. ते म्हणाले जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. म्हटलं मग ठीक आहे, काय बिघडलं काय? तर म्हणाला आपण कसं जगायचं? मी म्हटलं तुम्ही साधा विचार करा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की जिथं कीर्तन करायचंय तिथं जेवण करू नये. याचा अर्थ आधी जेवण करावं मग कीर्तन करावं. हे जास्त सोपं नाही का? याला तर्क दुष्टता म्हणतात. हा या वचनाचा अर्थ नाही, हा या वचनाचा अर्थ नाही, पण तरीही मला असं वाटतं की माझ्या बुद्धीने मला मार्ग काढून दिला.
ही जी तर्कदुष्टता आहे, ही तर्कदुष्टता धर्माच्या बाबतीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तर्को अप्रतिष्ठा, हा तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्का प्रतिष्ठानात असं एक सूत्र आलंय ब्रह्मसूत्रामध्ये. तर्काला प्रतिष्ठा नाही विचारामध्ये, तत्वविचारामध्ये तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्क तुम्हाला सिद्धी करून देईल, पण त्याचा अनुभव नाही देणार. त्या काय झालं, एका बापाने आपल्या मुलाला, शेतकरी मनुष्य, आपलं काही शिक्षण झालं नाही, आता शेतीमध्ये काही राम राहिला नाही, पुढे चालून मुलाला काही जमेल न जमेल, काही उत्पन्न मिळेल ना, त्याने शिकलं पाहिजे, कुठेतरी नोकरीला लागलं पाहिजे असं म्हणून त्याला शिकायला शहरामध्ये ठेवलं. महाविद्यालयातलं जीवन, हे शिक्षण द्यायला त्याला शहरामध्ये ठेवलं. शहरामध्ये ठेवल्यानंतर दिवाळीचे दिवस, सुट्टी लागली म्हणून मुलगा घरी आला. दिवाळीचा दिवस, आईने दोघांना तेल लावलं, स्नान झालं, पहाटेच्या वेळेला फराळाला दिलं. आणि फराळ, आता दिवाळीचा फराळ आहे, समोर सगळे बशामध्ये पदार्थ मांडून ठेवलेले. आणि वडिलांनी सहज मुलाला विचारलं, काय बाळासाहेब, काय बरं चाललंय ना? आनंद आहे बाबा, काही नाही, तुम्ही मला चांगल्या महाविद्यालयामध्ये पाठवलं आहे, चांगला अभ्यास माझा चालू आहे, काही कमी नाही आहे, तुम्ही योग्य वेळेला पैसे पाठवता, सगळं व्यवस्थित चालू आहे. ते वडिलांनी विचारलं, तुम्ही कॉलेजमध्ये जाता आणि शिकता, तर काय शिकता तिथं? मुलाला वाटलं हे कधी शाळेत गेले नाही, यांना काय सांगायचं मी काय शिकतो ते. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला काय कळणार, मी काय सांगू तुम्हाला माझ्या विषयात. ते म्हणाले, निदान आम्हाला विषयाची नावं तरी सांगा, काय शिकता हे तरी कळू द्या आम्हाला. नावावरून कळलं तर कळलं, नाही तर राहिलं. मग मुलांनी सांगितलं की आम्ही तत्त्वज्ञान शिकतो. वडील म्हणाले, हा शब्द आम्हाला ऐकून माहिती आहे, तत्त्वज्ञान शिकता, आम्हाला कळलं काय शिकतात. तर म्हणाला, आम्ही मानसशास्त्र शिकतो. ठीक आहे, मनाच्या संबंधानं काहीतरी असेल, नावावरून कळतं आहे. आम्ही अर्थशास्त्र शिकतो, कळतं. समाजशास्त्र शिकतं, कळतं. राज्यशास्त्र शिकतो, कळतं. बोलता बोलता त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही तर्कशास्त्र शिकतो. आता हे काही वडिलांना कळायला मार्ग नव्हता. तर म्हणाले, हे तर्कशास्त्र काय भानगड आहे, हे तर्कशास्त्र शिकता म्हणजे नेमकं काय शिकता? मुलांनी सांगितलं, बाबा आता कसं सांगू तुम्हाला, तुम्हाला काहीच माहिती नाही आणि मी कसं सांगायचं, सांगा तरी, समजावून तरी सांगा, काय तर्क म्हणजे काय? मुलांनी सांगितलं, बाबा असं आहे, तर्क हा एक असा गमतीचा विषय की ते होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून देत. म्हणजे होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं तर्कशास्त्र करून देतं म्हणता. म्हणजे काय? मुलांनी सांगितलं, पा फराळाला बसलेले, ते बशीमध्ये 2 लाडू होते. मुलांनी सांगितलं, बाबा आता हे लाडू किती आहेत? बाप म्हणाले, काय आमची चेष्टा करता, आम्हाला तेवढं जमतं, तू शेती करतो म्हणजे अजिबातच काही नाही, हे 2 लाडू आहेत हे मलाही कळतं. मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हणता हे 2 लाडू आहेत, पण मी तुम्हाला तर्काने हे सिद्ध करून देतो की हे 2 नाही 3 लाडू आहेत. वडील म्हणाले, काहीतरी का, माझ्या डोळ्यासमोर 2 लाडू मला दिसतात आणि तुम्ही म्हणता मी तर्काने 3 म्हणून, असं कसं होईल? मुलगा म्हणाला, मी करून देतो ना, मी तुम्हाला तर्कानं 3रा लाडू सिद्ध करून देतो. वडील म्हणाले, कसं काय? त्याला तर तर्क म्हणतात, हे तर तर्कशास्त्र आहे. म्हणे कसं करणार? मुलाने 1 लाडू उचलला, तो म्हणाला हा, म्हणे 1. दुसरा लाडू उचलला, म्हणे हा, म्हणे 2. म्हणे बघा, हे 2 आणि पहिला 1 मिळून किती झाले? तुम्हीच म्हणालात ना, हा 2 आणि पहिला 1 मिळून किती झाले? 2 आणि 1 मिळून 3 लाडू झाले. वडिलांनाही कळे ना, हा म्हणतो ते बरोबर वाटायला लागले, पण डोळ्याला तर 2च दिसतात, असं कसं? वडील म्हणाले, असं कसं? मुलगा म्हणाला, अरे यालाच तर तर्कशास्त्र म्हणतात, याला बुद्धीची कमाल लागते. वडिलांनी त्याच्या आईला बोलवलं आणि सांगितलं, अहो बघा, आपला मुलगा शहरात जाऊन शिकून आला, मोठ्या कॉलेजमध्ये जातो, काय अलौकिक शिकून आला. म्हणे काय शिकला? म्हणे 2चे 3 करून दाखवले लाडू त्यांनी. 2 लाडू. आई म्हणाली, असं कसं काय? त्यांनी दाखवलं, हा लाडू 1, हा 2, हे 2 आणि पहिला 1 मिळून 3. ह्याला बुद्धी कौशल्य लागतं. मुलगा म्हणा. बाप म्हणाला, बरोबर आहे. त्यांनी 1 लाडू त्याच्या आईच्या हातात दिला, त्याला सांगितलं, 1 तुम्ही खा, 1 मी खातो, आणि मुलाला सांगितलं, बाळासाहेब तर्कानं निर्माण केलेला तुम्ही खा. तर्क तुम्हाला सिद्धी करून देईल बुद्धीच्या बळावर, पण सिद्ध केलेल्या पदार्थाचं समाधान देणं हे तर्काला जमत नाही. तर्काची कुठेतरी तुम्हाला धर्माच्या बाबतीत, धर्म आचरणाच्या बाबतीमध्ये अप्रतिष्ठा स्वीकारावी लागते. तर्को अप्रतिष्ठा. श्रुतयो विभिन्न. श्रुती वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळं चिंतन सांगतात. न एको ऋषिर्यस्य मतम प्रमाणम. कुणाला मत विचारायला जावं तर एक ऋषी एका दुसऱ्यासारखा बोलत नाही.
धर्माचं तत्व विचारायला जावं तर धर्माचं तत्व अत्यंत गुह्य आहे. मग काय करावं? काही करू नये. महाजनो येन गतः स पंथः. ज्या वेळेला आपली बुद्धी चालत नाही, आपल्याला विचार सुचत नाही, काय करावं असं धर्मसंकट निर्माण होतं, त्यावेळेला शेवटचा उपाय म्हणून एकच केलं पाहिजे. मोठी मंडळी ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. म्हणजे मोठ्यांचा धर्म आपण स्वीकारला पाहिजे. ते धर्म मार्गाने गेले की नाही आम्हाला माहिती नाही, पण ते ज्या मार्गाने गेले तो आमच्याकरता धर्ममार्ग आहे. धर्माचा विचार करत असताना दोन स्वतंत्र अंगाने त्याचा विचार आपल्याला करता येतो. धरती लोकान हा तुमच्या माझ्याकरता धर्म शब्दाचा अर्थ आहे. आणि ध्रियते पुण्यात्मभी हा राजांच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये धर्म शब्दाचा अर्थ आहे. आणि या अंगानं शिवाजी राजांच्या जीवनचरित्रामध्ये धर्माचं स्थान हे अशा पद्धतीचं होतं. धर्म टाळून शिवाजी राजांचं जीवनचरित्र आपल्याला विचारात घेता येणार नाही. आणि शिवाजी राजांच्या जीवनचरित्राचा विचार करताना धर्माचा अपरिहार्यतेने आपल्याला विचार करावा लागेल. असा एक धर्म शब्द आहे. आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे नीती शब्द आहे. धर्म काय करतो? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, कुठलं कर्म करावं आणि कुठलं कर्म करू नये या संदर्भामध्ये धर्म आपल्याला मार्ग दाखवत असतो. धर्म मार्ग दाखवतो, कुठलं कर्म करावं अथवा कुठलं कर्म करू नये हा प्रश्न धर्माचा आहे. ते धर्माने आपल्याला शिकवायचं असतं. धर्माने आपल्याला काय दाखवायचं? अमुक एका पुण्यकर्मामध्ये तुम्ही प्रवृत्त व्हा, पापकर्मामध्ये तुम्ही प्रवृत्त होऊ नका, हे सांगणारा धर्म आहे. धर्म शब्दाच्या धार्मिक अंगानं विचार करताना, धर्मशास्त्रीय अंगानं विचार करताना वेगळं चिंतन करावं लागतं. धर्म शब्दाचा व्यवहार शब्दाच्या अंगानं विचार करताना स्वतंत्र चिंतन करावं लागतं. धर्म शब्दाचा विचार वेगवेगळ्या भूमिकेतून मांडता येत असतो. छत्रपती शिवाजी राजांचं जीवनचरित्र विचारात घेत असताना धर्म शब्दाचा सामान्यातल्या सामान्य अर्थापासून ते असामान्यातल्या असामान्य अर्थापर्यंत धर्म शब्दाच्या सर्व छटा छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतात. हा धर्म शब्द छत्रपतींच्या जीवनामध्ये आहे. आणि दुसरा एक शब्द आहे तो नीती असा आहे. धर्म म्हणून मी जे सूत्रवाक्य आपल्याला सांगितलेलं आहे, परमात्मा देवाचा धर्म आणि संतांची नीती या दोन्हीचा सुंदर समन्वय म्हणजे शिवाजी राजांचं जीवन आहे. असं ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला देवाचा धर्म काय आहे आणि संतांची नीती काय आहे याचा विचार करताना देवाचा धर्म हा कुठला धर्म शिवाजी राजांनी स्वीकारला, देवाचा धर्म शिवाजी राजांच्यामध्ये कुठला आला, तो प्रवृत्ती धर्म आला का निवृत्ती धर्म आला, संतांची नीती स्वीकारली ती कोणत्या अंगानं स्वीकारली, संत नीती मानतात पाळतात, नीती अंगानं चालतात याचा अर्थ नीतीच्या अंगानं चालतात याचा अर्थ धर्माचा विचार तिथे करायचा नाही का, अशा काही क्लिष्ट प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. पण तो थोडक्या शब्दामध्ये मी करणार आहे. बाकीचा जो विचार आहे तो मूळ शिवाजी राजांच्या जीवनचरित्राच्या संबंधानंच करावा लागणार आहे. धर्म आणि नीती या दोन्हीचाही विचार शिवाजी राजांच्या जीवनचरित्रात आहे. त्याच्यातल्या धर्म शब्दाची सामान्य संकल्पना काय आहे हे मी आता आपल्यासमोर उभी केलेली आहे. शिवाजी राजांनी धर्माचं पालन केलं, धर्माची पुनर्स्थापना केली, धर्माला पुन्हा पुन्हा जो धर्म लयाला चालला होता त्याची पुन्हा पुन्हा उभारणी केली आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये लोप पावत चाललेल्या धर्म शब्दाला अस्मिता देऊन आपला स्वाभिमान शिवाजी राजांनी जागा केला आणि आपण काहीतरी करू शकतो हा विश्वास तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये त्यांनी निर्माण केला. हा धर्म शब्दाचा तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनचरित्राच्या बाबतीतला अर्थ आहे. आणि नीती हा एक दुसरा विचार शिवाजी राजांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतो. पण त्या नीतीचा आणि या धर्माचा आणि या दोन्ही शब्दाची सांगड शिवाजी राजांच्या जीवनामध्ये कशी आहे याचा आणखीन थोडासा विचार करायचा आहे. आजचा माझा वेळ संपलेला आहे म्हणून आत्ता मी इथं फक्त थांबतो आहे. पण नीती, धर्म आणि शिवाजी महाराज या विषयाचा विचार आपल्याला चालू ठेवायचा आहे. तो राहिलेला विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. आज मी इथे थांबतो. धन्यवाद.